सातत्यानं TCSचा विषय मार्गी लावत आहात। SITची मागणी तुमच्याकडनं करण्यात आलेली आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का किंवा या सगळ्या विषयाच्या बाबतीत तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय का? TCS प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। नाशिकला घडलं म्हणून इतर ठिकाणी नाहीये असातला भाग नाहीये। मी कालही बोललो की निदा खान ही एक पेड वर्कर आहे, एक जण आहे। असे अनेक निदा खान या महाराष्ट्रामध्ये जागोजागी फिरत आहेत। म्हणून काश्मीर फाईल्सच्या सारखा एखादा पिक्चर महाराष्ट्रात न बनवू यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल। यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा फोनवर माझं बोलणं झालेलं आहे। 2 दिवस ते दौऱ्यावर होते। उद्या त्यांची भेट होईल आणि त्या भेटीमध्ये SITची मागणी ही प्रामुख्याने मी करणार आहे। कारण की कोणत्याही जिल्ह्याचा SP असेल, पोलीस कमिशनर असेल, त्याला काही मर्यादा येतात आणि म्हणून SITच्या मार्फत जर चौकशी केली तर त्यांना पूर्ण ग्राउंड तपासता येतं आणि तपास हा वेगाने होतो। निदा खान प्रकरणामध्ये एक नगरसेवक अटकेत आहेत। आता जी माहिती आलेली आहे की हा इम्तियाज जलील जो माजी खासदार आहे त्याचा भावाची बायको, त्याचे असलेले हे सगळे रिलेटिव्स आहेत। म्हणून हा एक ठरवून केलेला षडयंत्र आहे आणि त्याचा तपास हा आता झाला पाहिजे आणि मी वारंवार मागणी करतो की इम्तियाज जलीलला अटक झाली पाहिजे। पण MIM ज्या पद्धतीनं निदा खानला पुढे वाचवण्यासाठी पुढे येत आहे, MIMचा पण याच्यात सहभाग असेल? MIMच्या सहभागामुळे होतंय ना हे। MIMच्या सहभागामुळेच हे सगळे प्रकार घडत आहेत। त्यांना एक वेगळा वर्ग या ठिकाणी तयार करायचा, तरुण वर्ग पाहिजे त्यांना, जो अशा ऍक्टिव्हिटीज करेल। आणि MIMला सुद्धा कोणी चालवतंय काय हा सुद्धा एक आपल्याला शोध घ्यावी लागेल। कारण ज्या पद्धतीने ही साखळी आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्या मागचा मास्टर माइंड आणखीन कोणी वेगळा असावा अशी शंका आम्हाला येते। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला असं आवाहन केले की सोने खरेदी करू नका, जास्त प्रवास टाळा। त्यासोबत त्यांनी इंधन बचतीचा सुद्धा एक संदेश दिलेला आहे की इंधनाचा वापर कमी करा। कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या त्यांच्या आव्हानाकडे बघताय? माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही काल आव्हान केलंय ते वस्तुस्थितीला अनुसरून केलेलं आहे। आपण पाहतायत इराण, इराक असेल, इस्रायल असतील, या बाकी सर्व राष्ट्रामध्ये युद्ध कधी पेटेल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळं इंधन पुरवठा मॅक्झिमम आपल्याला इराण ह्या साईडनेच होतो आणि तो जर बंद झाला तर मात्र भारताला त्याचा फटका बसू शकतो। म्हणून आता जे काही इंधन आहे त्याच्यात जर बचत करून जर आपण वापरलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी थोडा कमी निर्माण होतील आणि अशा प्रकारे एक तर आपला फायनान्स, सोने खरेदीमध्ये आपला जास्त कल असतो, आपलं असलेलं आर्थिक नुकसान त्याच्यामुळे होऊ शकतं आणि इंधन जर जास्त वापरलं तर भविष्यामध्ये आता जे काय मधल्या काळामध्ये फक्त बाऊ झालं तर पेट्रोल पंपावर लाईनी लागल्या होत्या। खाद्यतेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी पुढचं जोपर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत ही काटकसर केली पाहिजे। मला वाटतं सर्व जनता सुद्धा याला पाठिंबा देईल। खास करून याची सुरुवात तुमच्यापासून करणार आहात का? कारण तुमच्या ताफ्यात नेमके किती गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा तुम्ही कमी करणार आहात का? निश्चित ह्या सगळ्या ताफ्यातल्या गाड्या असेल, कोणत्याही सरकारी कर्मचारीने तर पहिल्यांदाच या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे। मी सुद्धा कमिशनरला सांगेल गाड्या कमी खर्च करा, जास्त त्याच्या आवश्यकता ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी देऊ पण नका आणि अशा प्रकारे थोड्या गोष्टीतून बचत केली तर आपल्याला चांगली मोठी बचत सुद्धा करता येईल। तुम्ही राज्याच्या मंत्र्यांना आवाहन करताय की ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या पाहिजेत इंधनाच्या दृष्टीने? नाही, हे आव्हान करण्याचा अधिकार मला नाही। हे आव्हान माननीय मुख्यमंत्री शक्यतो कॅबिनेटमध्ये करतील आणि त्यांनी केलेल्या आव्हानाला बाकी मंत्री निश्चित प्रतिसाद देतील। शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदे हे जवळपास 2 महिन्याचा दौरा महाराष्ट्रात करणार आहेत। कुठल्याही प्रकारच्या सध्या निवडणुका नाही आहेत, 22 जिल्हे आणि 100 विधानसभांमध्ये जात आहेत। नेमकी काय रणनीती आहे? आतापासूनच शिवसेना निवडणुकांच्या कामाला लागली आहे का? शिवसेना ही नेहमी निवडणुकीला सज्ज असते। आता कोणत्याही निवडणुका नाहीत आणि अशा काळामध्ये कार्यकर्त्याचे संघटन एक मजबूत करण्यासाठी
खासदार श्रीकांत शिंदे हेच महाराष्ट्रभर दौरा करतात. या दौऱ्याचा उद्देश एवढाच आहे की संघटना चालवताना काही ठिकाणी वादविवाद असू शकतात, काही ठिकाणी संघटना मजबूत करण्यासाठी काही लोकांचे प्रवेश घ्यायचे असतात, काही नवीन नेमणुका करायच्या असतात. या सगळ्या बाबी श्रीकांत शिंदे आणि त्यांची सर्व टीम ही महाराष्ट्रभर फिरणार आहे. कधी निवडणुका लागो, काही लागो, आम्ही सज्ज आहोत. हा सुद्धा एक त्याच्या मागचा हेतू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, संघटना मजबूत तर पक्ष मजबूत हे धोरण आमचं असल्यामुळं आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलतोय. महाराष्ट्राचा विजय श्रीकांत शिंदे होऊ शकतात, ज्या पद्धतीनं काल विजय थालापतीचा शपथ. नाही, आम्ही एवढे असे काही स्वप्न पाहत नाहीत. महाराष्ट्राचा विजय कोण होणार, एखाद्या विजयाने जर एखादा विजय संपादन केला याचा अर्थ असा नाही होत की प्रत्येक ठिकाणी तसे चमत्कार घडतात. परंतु एवढं निश्चित आहे की आम्ही आमचा पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू की आम्हाला, पुन्हा एकदा सांगतो की आमचा पक्ष वाढल्यामुळं आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहायला आवडतील. सर, आपण ओबीसी संदर्भात देखील केंद्राला पत्र देणार असल्याची माहिती मिळते. नेमकं काय आहे त्या संदर्भात, काय पत्र देणार? ओबीसी संदर्भामध्ये जे काही माहिती समोर आलेली आहे, कुठे अनुस्वार चुकला, कुठं टिंब चुकलं, कुठं स्पेलिंग मिस्टेकमध्ये एखादा शब्द चुकला, यामुळं ओबीसी समाजातील जवळपास 2000 जे लाभार्थी आहेत ते त्याच्यापासून वंचित आहेत. मला वाटतं ही फार मोठी घटना आहे. आणि म्हणून असा मायनर चुकीमुळं, कास्टमध्ये काही फरक असेल तर ठीक आहे, परंतु अशा मायनर चुकीमुळं 2000 लोक म्हणजे लाभार्थी जर वंचित होत असतील तर याची काळजी घेतली पाहिजे. समाज कल्याण खात्याचे जे काही केंद्रीय मंत्री त्यांनाही मी पत्र या संदर्भामध्ये देणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे. हे जे काही 2 कोटी लोक आहेत, 2000 नाही 2 कोटी लोक आहेत, म्हणून या 2 कोटी लोकांचा भवितव्याचा प्रश्न आहे. शिक्षणामध्ये त्यांना अडचण येतात, बाकी सर्वच गोष्टीमध्ये, नोकरीमध्ये अडचण येतात. म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा ती ज्या रद्द झालेल्या आहेत त्या पुन्हा त्याला काय म्हणता येईल दुरुस्ती करून त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र हे दिलं पाहिजे. सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की नितेश राणे जे आहेत मंत्री, ते देखील निदा खानबद्दल सातत्याने बोलतायत. एमआयएम पक्षावर देखील दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करतायत. पण त्यांनी आणखीन एक जो तुलना आहे ओवेसीची, ती लादेन बरोबर केलेली पाहायला मिळते. कसं बघताय तुम्ही? लादेन आणि ओवेसीची तुलना केली होती. लादेनची तुलना ओवेसीची होऊ शकत नाही, परंतु ओवेसी ज्या पद्धतीने त्याचं संघटन करतोय त्याला एक गोष्ट चांगली आहे की मुस्लिम समाजातील जे काही मोठे नेते आहेत ते कुठेही त्याला पाठिंबा देताना दर्शवताना दिसत नाहीत. मुल्ला मौलवी असतील ते कधी पाठिंबा देताना दर्शवत नाहीत. यांनी ज्या पद्धतीने अतिरेकी टाईप आपलं संघटन तयार करायचा प्रयत्न केला, उचकवण्याचा लोकांना प्रयत्न केलेला आहे, काही ठिकाणी जातीचा विष पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून नितेश राणेंनी सुद्धा जी काही मागणी केलेली की या संघटनेवर बंदी आली पाहिजे, त्याला आमचं समर्थन आहे. मोदींनी जे आव्हान केले त्याला अंजली दमानी यांनी विरोध केलेला आहे. स्वतः त्यांनी त्यांची 4 हेलिकॉप्टर्स ते घेऊन फिरतात, मोठा ताफा असतो, पहिला स्वतःपासून सुरुवात करावी असं अंजली दमानी म्हणतात. अंजली दमानिया हे अत्यंत उच्च श्रेणीचे विचारवंत आहेत, त्यातलं सर्व त्यांना कळतं. म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला योग्य नाही आणि त्यांच्या विचाराची बरोबरी आम्ही करूही शकत नाही.